पकड ना जरा खाली जरा आपणास माहिती आहे विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी विधान परिषदेत सावली रेस्टॉरंट अँड बार या बार मध्ये डान्स बार चालतो आणि 31 मे 2025 रोजी पोलिसांनी या डान्स बार वरती कारवाई केली होती। पोलिसांच्या छाप्यामध्ये 22 बारबाला, 22 ग्राहक, 4 हॉटेलचे कर्मचारी हे सापडले होते आणि त्यांच्यावरती कारवाई केली होती। मी आज एवढ्यासाठी आलोय की ह्या डान्स बार वरती, ह्या बार वरती यापूर्वी देखील डान्स बार चालवल्यामुळे जो डान्स बार हा महाराष्ट्रात बंदी आहे, परंतु हा बारचा संबंध हा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी आहे आणि ह्या बारचा परवाना हा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्या नावाने आहे। मला हे समजून घ्यायचं होतं पोलिसांकडनं की आतापर्यंत ज्या बारवरती वारंवार रेड होत आहेत तरी देखील या बारवरती कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली हे समजून घेण्यासाठी मी आज इकडे आलो होतो। परंतु अजूनही पोलिसांनी परवाना धारकावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। आज बरोबर 2 महिने या छाप्याला झालेले आहेत। 2 महिन्यानंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। याचा अर्थ असा आहे की पोलीस हे दबावाखाली आहेत, गृह राज्यमंत्र्याच्या दबावाखाली असल्यामुळे या बारवरती परवाना धारकावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी ज्या डान्स बार वरती वारंवार छापे पडतायत, गृह राज्यमंत्र्याशी संबंधित डान्स बार आहे, हे गृह राज्यमंत्री वेगवेगळ्या डान्स बार वरती रेड करण्याच्या सूचना देत आहेत आणि सांगतायत, त्यांचे मी इंटरव्ह्यू बघितलेले आहेत की महाराष्ट्रात मी डान्स बार चालू देणार नाही। एका बाजूने डान्स बार चालू देणार नाही असे इंटरव्ह्यू द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने डान्स बार स्वतःच्या आईच्या नावाने चालवायचा, त्याला समर्थन, त्याची पाठराखण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतायत, ज्यांनी धर्मवीर पिक्चर मध्ये केवळ डान्स बार चालतात, महिलांना त्रास होतो, महिलांचा अवमान होतो म्हणून डान्स बार फोडल्याचं चित्रीकरण आणि ते त्यांनी विधानसभेत अगदी गर्वाने सांगितलं होतं की मी अशा प्रकारचे डान्स बार फोडलेत। म्हणजे एका बाजूने महिलांना त्रास होतो, लाडकी बहीण योजना असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने महिलांना डान्स बार मध्ये नाचवायचं आणि त्या डान्स बार मध्ये नाचवणाऱ्यांना एकनाथ शिंदेसारखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अभय देत आहेत, संरक्षण देत आहेत, ही शर्मेची गोष्ट आहे। मी पोलिसांकडे आज या डान्स बार मध्ये पंचनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याचं चित्रीकरण झालेलं आहे, त्या चित्रीकरणाचा व्हिडिओ देखील माहितीच्या अधिकारात आणि मी आमदार म्हणून मला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये मागितलेला आहे। अजूनही त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचा तपास चालू आहे। या साध्या क्षुल्लक गोष्टीला जे उघड सत्य आहे त्याला 2-2 महिने पोलीस तपासाला लावतायत आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीयेत। याचा अर्थ असा आहे की पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे। पोलिसांनी याच्यावरती जर कारवाई केली नाही तर मला नाईलाज असतो कोर्टात जावं लागेल आणि कोर्टामध्ये मला न्याय मागावा लागेल। पोलिसांच्या दबावाला किंवा राज्यकर्त्यांच्या दबावाला पोलीस बळी पडतायत। आम्ही राज्यपालांकडे गेलोय, मी मुख्यमंत्र्यांना काल पुरावे दिले आहेत आणि मी अपेक्षा करतो की मुख्यमंत्री या सगळ्याची चौकशी करून योगेश कदम यांचा राजीनामा घेतील। अंजली दमाने एक वक्तव्य केलेला आहे की रामदास कदम यांच्या अजून 2 बार आहेत, तर त्याची माहिती सुद्धा तुमच्याकडे आलेली आहे का आणि ती 2 बार कुठे आहेत आणि या संदर्भात सगळ्या एक टप्प्यावरती आम्ही सगळी प्रकरणं आपल्याकडे आणू। यांची दुष्कृत्य फक्त डान्स बार पुरताच नाहीयेत, आमच्याकडे आता बरीच माहिती येते, वेगवेगळी दुष्कृत्य आणि हे मंत्रिपदाचे, कारण ह्यांचे वडील जेव्हा मंत्री होते त्यावेळेची दुष्कृत्य, आता हे योगेश कदम मंत्री आहेत त्यावेळेची दुष्कृत्य, ही टप्प्याटप्प्याने आम्ही पुराव्यानिशी आम्ही योग्य वेळी बाहेर काढू
आणि आता बघा पुढे हळूहळू असे कसे प्रकरण बाहेर येतात ती. सावली बार हे बेकायदेशीरपणाने उभारण्यात आलेला आहे का, किंवा त्याच्यात महानगरपालिका काही अजून कारवाई करणार आहे का, डेमोलेशन वगैरे? मी सावली बारच्या बेकायदेशीरपणाबद्दल काही बोललेलोच नाहीये, परंतु सावली बार मध्ये जे बेकायदेशीर कृत्य चालू होतं, रेस्टॉरंट अँड बारच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता. डान्स बार ह्या महाराष्ट्रात बंदी असलेली गोष्ट आहे, महिलांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रात असंख्य कुटुंब या डान्समुळे देशोधडीला लागलेली आहेत. स्वर्गीय RR पाटलांनी हा डान्स बार बंद केला होता, कारण महाराष्ट्रातल्या तरुणांना देशोधडीला लावण्याचं काम या डान्स बारने केलं होतं. आणि म्हणून अशा बंदी असलेल्या बार स्वतः गृहराज्यमंत्र्याच्या घरातल्या व्यक्तीच्या नावाने चालतो, हे महाराष्ट्रासाठी शर्मेची गोष्ट आहे. अनिल जी, शेवटचा प्रश्न. रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे की तिकडे फक्त ऑर्केस्ट्रा चालायचं, कुठलंही अशी कृत्य चालायचं नाही. परत पुन्हा मी सांगतो, पोलिसांनी जो काय छापा टाकलाय, पोलिसांच्या पंचनाम्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत. 22 बारबाला तिथे अटक झालेल्या आहेत. 22 बारबाला काय ऑर्केस्ट्रासाठी नव्हत्या. ऑर्केस्ट्राचा नियम असा आहे, तिथे स्टेज असतो, 5च फक्त गायिका तिथे कायदेशीर मंजुरी आहे, त्यांना लायसन असतं आणि त्या स्टेजच्या खाली उतरत नाहीत. जे व्हिडिओ चित्रीकरण केलंय, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बारबाला नाचत होत्या, पैसे उडवले जात होते गिरायकाकडनं, अश्लील हावभाव केले जात होते आणि त्या अश्लील हावभावांना त्यांचे कर्मचारी प्रोत्साहन देत होते, हे पंचनाम्यामध्ये लिहून आलेले आहे. हे काय माझं स्टेटमेंट नाही. आणि हे सगळे पंचनामे पोलिसांकडे आहेत आणि पोलीस तरीही म्हणतायत की आम्हाला तपास चालू आहे, आम्हाला त्याचा वेळ लागणार आहे. आज काय बोलणार पोलिसांसोबत? मी पोलिसांकडे काय कारवाई आपण केलीत परवाना धारकांवरती याची मागणी केली होती की नेमकी आपण काय कारवाई केली. मग मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही गृहराज्यमंत्र्यांचा पद हे राजीनामा देण्यासाठी तुम्ही मागणी करताय? मी तर मागणी करतोच आहे आणि ही मागणी केलेलीच आहे. मी राज्यपालांकडे देखील केलेली आहे आणि मी मुख्यमंत्र्यांकडे देखील केलेली आहे. आणि जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी हे सतत काम करत राहणार आहे. काल तुमच्याशी सदा कदम हे देखील भेटलेले आहेत, काय चर्चा झाली होती काल? सदा कदम हे माझे मित्र आहेत, आम्ही एकाच धंद्यातले आहोत आणि त्या धंद्यातल्या काही गोष्टींसाठी आम्ही नेहमी वारंवार भेटत असतो. त्यातली एक भेट आहे ही. हिंदीमध्ये सर, आज मालेगाव सादर झालेले आहेत, त्याच्या आधारावरती कोर्टाने आज सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि कोर्टाच्या समोर जे काही गोष्टी जातात त्याच्या आधारे या सगळ्या गोष्टी होत असतात. आधी 7 अकरा निकाल लागला, त्यामध्ये निर्दोष सोडलं, आताही निर्दोष सोडलं, कसं पाहता एकंदर? याच्या अर्थी आपण केस व्यवस्थित जर मांडू शकलो नसू किंवा कोर्टामध्ये सत्यता समोर आली असेल, त्या हिशोबाने कोर्टाने निर्णय घेतलेला आहे. कोर्टाचा निर्णय हा कोणी चॅलेंज करू शकत नाही. सरकार ठरवेल आता काय करायचं ते. धन्यवाद. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.